नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपल्या ॲग्रोवड या चॅनलवरती स्वागत करते। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की आपण कोणत्या पिकांची एप्रिल ते मेच्या दरम्यान लागवड केली पाहिजे, त्याचबरोबर पिकांची लागवड करताना आपण कोणत्या बेस्ट व्हरायटींची निवड केली पाहिजे। तर हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती बघणार आहोत। तर आपला व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत कंटिन्यू करा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती होईल। आणि त्यासोबत जर तुमच्या कोणत्याही पिकांबद्दल काही प्रश्न असतील, तुम्हाला कोणत्याही पिकांबद्दल काही माहिती जाणून घ्यायची असेल, तर नक्की मला कमेंटद्वारे कळवा। यावरती मी नक्कीच तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल। आणि त्यासोबत जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून यापुढचे येणारे व्हिडिओज हे तुम्हाला बघायला मिळतील। कारण आपला हा जो ॲग्रोवर्ल्ड चॅनल आहे, या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत योग्य वेळेत म्हणजे आपण कोणत्या सीझनला कोणत्या पिकांची निवड केली पाहिजे, त्याचबरोबर त्याचं खत व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे, त्यासाठी कोणते स्प्रे वापरले पाहिजे, तर ही सर्व सविस्तर माहिती मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असते। जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून यापुढचे येणारे व्हिडिओज हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील। त्याचबरोबर जर तुमचे काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही मला विचारू शकता। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर शेतकरी बांधवांनो, पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पीक म्हणजेच मिरची। तर बाजारातील मागणी पाहता मिरची शेती ही कोणत्याही सीझनमध्ये तोट्याचं पीक नाही। 12ही महिने बाजारात मिरचीला चांगली मागणी आहे, म्हणजेच मिरचीची मागणी बाजारामध्ये कायम असते। भारतात हिरवी आणि लाल मिरची दोन्ही मिरच्या भारतामध्ये वापरल्या जातात। लाल मिरची ही मसाल्यासाठी वापरली जाते, तर लाल मिरचीमध्ये तिखटपणा असणं हे आवश्यक आहे। त्याचबरोबर हिरव्या मिरचीलाही मागणी 12ही महिने कायम असते। तर ह्या सर्व मिरचीची लागवड करताना आपण बेस्ट व्हरायटी कशा पद्धतीने सिलेक्ट केली पाहिजे, की जेणेकरून आपल्याला उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळेल, त्याचबरोबर बाजारात मागणीही मिळेल आणि भावही चांगले मिळतील। तर यासाठी आज आपण काही मिरचीच्या व्हरायटी बघणार आहोत। तर चला बघूयात। तर त्यामध्ये पहिली व्हरायटी म्हणजे अर्का मेघना। तर ही व्हरायटी विषाणू आणि शोषक कीटकांसाठी सहनशील आहे। त्याचबरोबर या व्हरायटीची मिरची ही लांब असते, म्हणजे साधारण 10 सेंटीमीटरपर्यंत या मिरचीची लांबी असते। त्यानंतर दुसरी मिरचीची व्हरायटी म्हणजे अर्का श्वेता। तर ही व्हरायटी जास्त उत्पन्न देणारी संकरित वाण आहे, संकरित जात आहे। तर या व्हरायटीची मिरचीची लांबी ही 13 सेंटीमीटरपर्यंत आणि जाडी ही 1.5 सेंटीमीटरपर्यंत आहे। त्याचबरोबर ही जात कीटाणूंशी लढण्यासाठी सक्षम आहे। त्याचबरोबर यामध्ये आणखीही काही मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या चांगल्या व्हरायटी म्हणजे प्राईड 151, तलवार, ज्वेलरी, त्याचबरोबर सोनल, AK47। तर या सर्व व्हरायटी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, यांना मागणीही चांगली आहे। त्याचबरोबर या व्हरायटींपासून आपल्याला उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळतं, त्याचबरोबर बाजारामध्ये यांना भावही चांगल्या प्रकारे मिळतात। तर मी ज्या काही आत्ता ज्या व्हरायटी सांगितल्या आहेत, तर त्यापैकी तुम्ही कोणती एक व्हरायटी घेऊ शकता। नक्कीच तुम्हाला यापासून उत्पन्न चांगलं मिळेल, त्याचबरोबर बाजारात मागणी चांगल्या प्रकारे मिळेल। यानंतर शेतकरी बांधवांनो, एप्रिल मे मध्ये घेण्यासाठी दुसरं पीक म्हणजे टोमॅटो। तर टोमॅटो या पिकाची लागवड जर तुम्ही एप्रिल मे मध्ये किंवा मार्चमध्ये जर केली तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे उत्पन्न व नफा यापासून मिळेल। तर या सीझनसाठी घेतल्या जाणाऱ्या काही चांगल्या व्हरायटी म्हणजे आर्यमान, अथर्व, 1057, त्याचबरोबर अभिनव, माणिक, साहू 3251, त्याचबरोबर सेमिनेस कंपनीची जी सक्षम ही व्हरायटी आहे, तर ही बेस्ट आहे। तर यापैकी तुम्ही कोणती एक टोमॅटोसाठी व्हरायटी घेऊ शकता, योग्य प्रकारे लागवड करू शकता। आणि त्याचबरोबर जर तुम्हाला याचं टोमॅटो या पिकाचं जर शेड्यूल पाहिजे असेल तर आपल्या ॲग्रोवर्ल्ड या चॅनलवरती सविस्तर संपूर्ण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ मी टाकत आलेले आहे, नक्की जाऊन तुम्ही चेक करा, नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे। तर ज्या मी आत्ता काही टोमॅटोच्या व्हरायटी सांगितल्या आहेत, तर तुम्ही एप्रिल ते मेमध्ये ह्या व्हरायटींची लागवड तुम्ही करू शकता। यानंतर एप्रिल ते मे महिन्यामध्ये लावण्यासाठी पुढचं पीक म्हणजे गवार। तर गवारीच्या पिकाबद्दल जर बोलायचं झालं तर गवारीला 12ही महिने मार्केटमध्ये चांगला भाव मिळतो। 12ही महिने गवारीच्या शेंगांना बाजारमध्ये चांगली मागणी असते। तर गवार या पिकाचे दोन प्रकार आहेत, तर एक म्हणजे गावरान व एक म्हणजे हायब्रिड। तर गावरानमध्ये शेंगा ह्या लहान साईजच्या असतात आणि हायब्रिडमध्ये शेंगाची साईज ही लांबी ही जास्त असते। तर उन्हाळ्यामध्ये गवार लावताना तुम्ही मंगलम 47, नीलम 51, नीलम 61, त्याचबरोबर नंदिनी 12, तर यापैकी कोणती एक व्हरायटी तुम्ही योग्य टोकन पद्धत वापरून याची लागवड करू शकता। त्याचबरोबर मी ज्या काही गवारीच्या व्हरायटी सांगितल्या आहेत, तर त्यांना शेंगा लागण्याचं प्रमाण हे जास्त आहे। त्याचबरोबर ह्या सर्व व्हरायटी ह्या डिसीज रेजिस्टन्स आहे आणि महत्त्वाचं म्हणजे झाडांची उंची ही चांगल्या प्रकारे होते, कारण झाडांची उंची जास्त झाली तर झाडांना शेंगा ह्या जास्त प्रमाणात लागू शकतात। तर यापैकी तुम्ही कोणती एक व्हरायटी गवारीची लागवड करताना वापरू शकता।
आणि गवारीचं हे जे पीक आहे तर हे 45 दिवसानंतर तोडणीसाठी येतं. म्हणजेच साधारण 1.5 महिन्यापर्यंत आपली पहिल्या तोडणीसाठी गवारीच्या शेंगा ह्या येतात. आणि याला मार्केटमध्ये जर भाव बघितला तर 70 ते 80 किलोपर्यंत कमीत कमी याला भाव मिळतो. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये घेण्यासाठी चौथं पीक म्हणजे कोथिंबीर. तर कोथिंबीर या पिकाला उन्हाळ्यामध्ये खूप जास्त मागणी असते, त्याचबरोबर भावही चांगला मिळतो. तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही कोथिंबीर हे पीक आवश्यक घेतलं पाहिजे. आणि जर तुमच्याकडे जर पाण्याची टंचाई नसेल तर तुम्ही दुसऱ्याही पालेभाज्या घेऊ शकता, कारण पालेभाज्यांना उन्हाळ्यामध्ये खूप जास्त मागणी असते आणि भावही चांगल्या प्रकारे मिळतो. तर कोथिंबीर या पिकासाठी जर बेस्ट व्हरायटी बघायची म्हटलं तर अंकुर या कंपनीची नूतन व्हरायटी, त्याचबरोबर बॉम्बे सुपरची सोनल व्हरायटी व त्यासोबत नामधारी सीडची जी सुरभी व्हरायटी आहे तर ही बेस्ट आहे. तर यापैकी तुम्ही कोणती एक व्हरायटी कोथिंबीर या पिकाची लागवड करताना घेऊ शकता. त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, एप्रिल मेमध्ये घेण्यासाठी पुढचं पीक म्हणजे भेंडी. तर भेंडीमध्ये 2 प्रकारच्या भेंड्या आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतात. तर त्यामध्ये पहिली म्हणजे लहान साईजची भेंडी व त्याचबरोबर दुसरी म्हणजे लांबलचक म्हणजेच लांबीने जास्त असणारी भेंडी. तर अशा प्रकारे आपल्याला मार्केटमध्ये 2 प्रकारच्या भेंड्या ह्या बघायला मिळतात. तर उन्हाळ्यासाठी भेंडीचे डिसीज रेजिस्टन्स व्हरायटी आपण बघूयात. तर त्यामध्ये पहिली म्हणजे ॲडव्हेंटा कंपनीची राधिका ही व्हरायटी. तर या व्हरायटीला भेंडी जास्त प्रमाणात लागते, त्याचबरोबर वाढही चांगली होते आणि भेंडीचा कलर हा गडद हिरव्या रंगाचा असतो. त्यानंतर दुसरी व्हरायटी म्हणजे निर्मल सीडची जुली. तर ही पण व्हरायटी बेस्ट आहे. आणि त्यानंतर पुढची व्हरायटी म्हणजे सिजेंटा कंपनीची ओकरा OH 102, त्याचबरोबर FNR कंपनीची दीपिका. तर या सांगितलेल्या व्हरायटींपैकी तुम्ही कोणती एक व्हरायटी घेऊ शकता. या सर्व व्हरायटी एकदम बेस्ट आहेत. यांना उत्पन्न चांगल्या प्रकारे आपल्याला यापासून मिळतं, त्याचबरोबर मार्केटमध्ये भावही आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतो. तर अशा प्रकारे तुम्ही कोणती एक व्हरायटी यापैकी घेऊ शकता. तर शेतकरी बांधवांनो, मी जी काही माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे ही नक्कीच तुम्हाला योग्य प्रकारे समजली असेल. त्याचबरोबर जर तुमचे काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील तर तेही तुम्ही मला विचारू शकता. नक्कीच यावरती मी तुम्हाला योग्य माहिती देईल, योग्य मार्गदर्शन करेल. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा. त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून यापुढचे येणारे व्हिडिओज हे तुम्हाला बघायला मिळतील.